दागिने पण घालणं हो हे सौंदर्याच्या पलीकडे त्याचा उपयोग आहे. जसं खूप पायात खूप चांदी खूप किंवा खूप असं एकदम बरंच काय. बरोबर खरंय बरोबर काय सर? अगदी खरं आहे. हा, कारण पायामध्ये सोनं नाही घालत. बरोबर. तुम्ही बघितलं जोडवे चांदीचेच असायचे. हम्म, कारण पायाकडची बाजू जी आहे ती हम्म, शांत पाहिजे, हम्म, ती कुलिंग इफेक्ट देणारी पाहिजे. हम्म, आणि वर आपल्याला आपण सोनं घालतो नाकामध्ये कानामध्ये, तिथे आपल्याला टोनिफिकेशन पाहिजे असतं, हम्म, म्हणजे आपल्याला वाढ पाहिजे असते. हम्म, शांत करणं आपल्याला पंजाकडे पाहिजे असतं. हम्म. त्यामुळे कानामध्ये जेवढे काही आपले हे बिंदू आहेत, समजा हा वरचा जे आपण घालायचो बुगडी. कानामध्ये हा. बुगडी, तो अलर्जी पॉइंट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची स्त्रीला अलर्जी व्हायची नाही. त्यामुळे अलर्जी पासून तिचा बचाव व्हायचा. ते सुद्धा डोळ्यांचा पॉइंट आहे, त्यामुळे डोळे शार्प राहायचे. तिथे स्ट्रेस पॉइंट आहे, त्यामुळे भूक कमी होऊन वजन कमी राहणं याच्यासाठी हा बिंदू आहे. आणि याच्यामध्ये आपले जे हॉर्मोन्स पासून ते आपलं स्टिरॉइड म्हणजे कॉर्टिझोल हा. ते बॅलन्स राहण्यासाठी हा बिंदू आहे. ओके. त्याच्या आतमध्ये वेगवेगळे बिंदू आहेत, लंग्स साठी स्टमक साठी. हे जेवढे काय बिंदू इथे आलं, इथे सुद्धा स्किनचे डिसऑर्डर होऊ नये म्हणून इथे मानेसाठी बिंदू आहे, इथे गुडघ्यासाठी बिंदू आहे. तर जितकी काही कानाची जितके काही आपण पूर्वीच्या स्त्रिया जे काही आभूषणं घालायचे त्यामागे सायन्स होतं. नाकामध्ये सुद्धा वेगवेगळे बिंदू आणि त्यांनी सुद्धा म्हणजे सायनस पासून ते अस्थमापासूनच्या गोष्टी. आता हे नाक गोंद इथे करणं, अस्थमा व्हायचा नाही पूर्वीचा, दमा व्हायचा नाही, सर्दी सायनस यासारखे आजार व्हायचे नाही. आणि पायात पण जोडवी पायात घालण्यामागे पण जोडवी घालण्यामुळे पैंजण. हा. हा म्हणजे डायजेशन चांगलं राहणं, पित्ताचा त्रास न होणं. म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं जे पहिलं बोट आहे हम्म. त्या पोटामध्ये जर आपण जोडवी घातली किंवा त्याच्या बाजूच्या, तर त्याने पित्ताचा त्रास नाही व्हायचा आणि डायजेशन चांगलं व्हायचं. हो. पित्त वर येणं, ते सगळ्या गोष्टी व्हायच्या नाही. ते ब्लोटिंग वगैरे होणं या सगळ्या गोष्टी व्हायच्या नाही. कंबर दुखीसाठी सुद्धा जोडवी घालणं, सायटिका नाही व्हायचा. आणि लिव्हरची एनर्जीसाठी अंगठ्यात पूर्वी घालायचे का? घालायचंय. हो हा. हो मग घालायचंय तो ना. जो प्रकार होता तो लिव्हर साठी अतिशय उत्तम आहे. वाव. त्यामुळे ते लिव्हरची एनर्जी बॅलन्स राहायची.